कशा आहात मंडळी? चला नमस्कार. आजचा वार रविवार. रविवार म्हणजे सुट्टीचा वार, विकेंड. आज आपण राजा माणूस. दिवसभराचं काम नाही, काय नाही, काय नाही. मनाला वाटेल तसे जगणार. चला आज आपण जातोय हुरड्याच्या पार्टीचं नियोजन केलं होतं, तर हुरडा पार्टीसाठी जातो. मित्र कंपनीसोबत आपण हुरडा पार्टीसाठी आलेलो आहोत. तर मंडळी येताना एंट्री गेटमधून आपण एंट्री करतो. बाजूला 2-2 हत्ती माझ्या स्वागतासाठी तयार होते. तर मध्ये गेलो. मध्ये गेल्याच्यानंतर हिरवीगार झाडी, निसर्गाच्या सान्निध्यातून आत जातो का नाही तोपर्यंत मॅनेजमेंट माझी वाटत पाहत होतं. सेट आले बरं झालं म्हटले. चला आपण पुढे जाऊ. वाटामध्ये एक फाउंटन खूप छान दिसला, तर फाउंटनला पण जाता जाता हात वगैरे लावून म्हणलं एन्जॉय थोडं डोचून पुढे निघावं. पुढून जाताना वाटामध्ये एक मला अँटिक सायकल दिसली लाल कलरची. त्याला गुलाबाने सजवलेली होती. त्याच्यावरती बसून एक फोटोशूट होऊ द्या म्हणला माझा कॅमेरामॅन. त्याच्यानंतर व्हिडिओ वगैरे बनवून आम्ही पुढे निघालो. पुढे जाताना वाटामध्ये काही लोक हुरड्याची वाट बघत होते. एवढ्या लवकर नसतो हुरडा, पण चला ठीक आहे, काही असतील शौकीन खाणारे. तर आमच्यासाठी नाश्त्याचा टेबल लावलेला होता. टेबलवरती मटकी, पोहे, शेव भरपूर आयटम्स होते. त्याच्यानंतर आम्ही नाश्त्याचा आस्वाद घेतला आणि पुढे नाश्ता वगैरे करून आम्ही फेरफटका मारून घ्यावा म्हटलं. फेरफटका मारून आल्याच्यानंतर मग आमच्या टेंटकडे आलो. टेंटकडे आल्याच्यानंतर वाटामध्ये हुरडा आपला हरभऱ्याचा ढाळा होता. ढाळा म्हटलं तर आवडीचं आयटम. त्याच्यानंतर रेवडी, फुटाणे, शेंगदाणे, पुन्हा खरवडी वगैरे ह्या सर्व गोष्टी त्यांनी आमच्यासाठी घेऊन आले होते. त्याच्यामध्ये पेरू, बोर आणि भजे पण आणले होते. चला मित्रांनो, तुम्हाला रेवडी, फुटाणे, शेंगदाणे याच्यापैकी काय आवडतं? त्याच्यानंतर आम्ही दही धपाट्याचे पण प्लॅनिंग होती, तर त्या आमच्यासाठी दही धपाटे घेऊन आले. दह्यासोबत पुन्हा हिरवी मिरचीचा ठेचा, लोणचं या भरपूर गोष्टी होत्या. भरपूर दिवसांनी खाण्यात आले. आवडीने खाल्ले आम्ही. तर मित्रांनो, आपण दही धपाट्याचा आस्वाद घेतला. मित्रांनो, तुम्हाला पण आवडतात का दही धपाटे? तर कधी आलात तर इथं तुम्ही चवीने खाल. मंडळी, आपण दही धपाटे खाऊन तुम्हाला मी पूर्ण फॉर्मचे फेरफटका मारून आणतो. तर चला माझ्यासोबत. नमस्कार मंडळी. तर चला आपण आलेलो आहोत बीड येथील संत कृपा हुरडा पार्टी येते. तर आपण मित्र कंपनी सोबत आलेलो आहोत तिथं हुरडा पार्टीला. चला आपण हुरडा पार्टीची मजा घेऊ. तर इथं आल्याच्या नंतर हे एंट्रीला बांबूचा वगैरे डेरेडाल हे बनवलेलं आहे. तर याच्यामध्ये एंट्री अशी असं म्हणजे असं VIP लुक आणि नॅचरल निसर्गामध्ये आल्यासारखं वाटते. चला आता आपण पुढे जाऊ. तर इथं काही काकू खेळत आहेत, ते पण पाहून घ्या. एन्जॉय करतायत आज संडेचा दिवस. चल. तर इकडे पण हुरड्यासाठी काही लोक बसलेले आहेत, जे की हुरडा खाण्यासाठी आलेले आहेत. आज सुट्टीचा दिवस आहे, विकेंड एन्जॉय करतायत. तर फॅमिली सोबत आलेत, लहान मोठे सर्व. तर चला मित्रांनो, आपण पुढे जाऊ. चला मित्रांनो, आपण आलेलो आहोत आज इथे. तर आज खूप फॅमिली सोबत येण्यासारखी जागा आहे ही. पण इथे आता पाठीमागे DJ वगैरे लागलेला आहे आणि पाठीमागे खूप असं पाहतोय ना मी. हा ठीक आहे ना. चला चला चल ना पुढे. चला इकडे थोडा डीजेचा साऊंड वगैरे बसलेला आहे. तर इथं डान्स वगैरेचा करतायत. चला आपण पण जाऊ तिथं, काही डान्स वगैरे एखादी ऍक्टिव्हिटी करून घेऊ. चला तर मंडळी, इथं जिलेबीचा स्टॉल वगैरे लागलेला आहे, तर आपण स्टॉल कडे जाऊ. तर चला इथं मंडळी, चला आपण जिलेबीचा स्टॉल. मामा कशी दिली जिलेबी? प्लेट है का काय? कैसे देंगे? खाने के टाइम पे जलेबी, ऐसा नहीं? चलो ठीक है, बढ़िया है मामा. और गोला, आइस गोला नहीं कोई खाने का नहीं. चलो खाया. मस्त कुरकुरीत जिलेबी बनवत आहेत. मामांनी आता जिलेबी पाकामध्ये टाकली होती, तर काढून देतात माझ्यासाठी जिलेबी. मामाने माझ्यासाठी गरम गरम जिलेबी दिलेली आहे, ते आता मी टेस्ट करतोय. खूप गरम आहे, खूपच गरम आहे जिलेबी. हे होत आहेत.
एकदम मस्त जिलेबी दिली आहे. तुम्ही पण ट्राय करा मित्रांनो आल्याच्या नंतर इथे. हम्म. तर मित्रांनो इथं आपण आता जिलेबी मस्त जिलेबी खाल्ली, त्याचा स्वाद घेतलाय आपण. चला तर आपलं तोंड आधीच गोड होतं आणि आणखी तोंड गोड केलंय. तर मित्रांनो इथे ही लहान मुलांसाठी खेळण्यासाठी ट्रॅक्टर ट्रेन वगैरे आहे. चला ही ट्रेन पहा छोट्या ट्रॅक्टर वरती. हा इथं लहान मुलांसाठी खेळण्यासाठी झोके वगैरे आहेत. तर चला आपण झोका खेळून एन्जॉय करू. झोक्याचा स्वाद घेऊन लहानपण आठवतंय मित्रांनो. खूप दिवसांनी मी झोका खेळतोय. तर मित्रांनो इथं हा पण एक खेळण्याचा प्रकार आहे, गोल गोल वगैरे. तर इथं व्यवस्थित आहे. तर आपण मी इथं खेळू का? लहानपणी आम्ही असं गोल गोल खेळत होतो, पण आता वय झाले, आता ह्या वयामध्ये कोण खेळणार. तर चला लहानपणीच्या खूप गोष्टी आठवत आहेत आणि इथं ही घसरगुंडी वगैरे. आता बालपण एकदा बालपणाची आठवण येते अशा गोष्टी पाहून. गेले दिवस राहिले त्या आठवणी. इथं जुन्या पद्धतीचा जसं की आपल्या पहिले गावाकडे विहीर वगैरे आड वगैरे असायचं पाणी शेणण्यासाठी, तसं तिथं डमी पीस आहे, पण तो जेनून असा की जसं पाणी वगैरे शेणतो आपण त्या लुकला एक त्यांनी बनवलेला आहे, की जसं लहान मुलांना पण जुन्या गोष्टी माहीत असाव्यात ह्या हिशोबाने त्यांनी हे केलेलं आहे. की असं पहिल्या अगोदर लहानपणी आमच्या खेड्यात वगैरे असे पाणी पावराने पाणी वगैरे शेणणं वगैरे ह्या गोष्टी व्हायच्या. चला आता लहान मुलांसाठी ह्या गोष्टी आता काय म्हणतात ते काळासोबत बदलत चाललेल्या आहेत. व्हाईट कलरचा घोडा आहे, खूप छान आहे. तर याचा आम्ही मगवाशी राईड घेतला होता, पण तो आहे मस्त घोडा वगैरे. तर पाहून घ्या मित्रांनो घोडा आहे. तर मला खूप आवडतात घोडे हॉर्स रायडिंग साठी. घोडा खूप छान आहे मित्रांनो. तर मित्रांनो आपण हा घोडा पाहिला, खूप छान आणि खूप म्हणजे प्रेमळ घोडा आहे. तर हा इथं लहान मुलांना रायडिंग वगैरे करतो, तर तो मुलांना सर्वांनाच आवडतो. तर चला मित्रांनो आपण इथं फार्म मध्ये आणखी ससे वगैरे पाहूया. छोटे छोटे ससे आहेत इथे. हे रॅबिट, तो काळा आणि पांढरा ससा पण आहे, छोटे पिल्ल. पुढे जाऊ. इथे मित्रांनो बसलेले काही लोक आहेत जे की हुरड्याची वाट वगैरे बघतायत. कोणी हुरडा वगैरे खाऊन तयार आहेत. तर चला मित्रांनो आपण पाहूया पुढे. पण पुढे चला तिथं हा टेडी दिसतोय, टेडी पण पाहूत आपण. चल टेडी जे आहे, हा टेडी पहा. हा टेडी पण खूप छान दिसतो. लहान मुलं खेळत आहेत याच्यापाशी. तर चला मित्रांनो पाहू की लोक वगैरे बसलेले आहेत, ते एन्जॉय करतायत. कोणी हुरड्याचा स्वाद घेतोय तर कोणी हुरडा येण्याची वाट पाहत. इथं यांनी गवळे वगैरे रचलेले आहेत. आता हुरडा वगैरे लावतील याच्यामध्ये. थोडं थांबून आमचा वेळ झाल्याच्या नंतर त्यांना सांगितलेलं आहे की आम्ही थोड्या वेळाने आम्हाला आमच्यासाठी हुरडा वगैरे हे करून घ्या. तर आता बाकीची आमची जी कंपनी आहे ती इकडे तिकडे फिरत एन्जॉय करत आहे. तर मित्रांनो आपण चला आणखी थोडा फिरून वगैरे एन्जॉय करूया. हुरडा लावण्यासाठी वेळ आहे, तर तोपर्यंत आपण थोडा ब्लॉग वगैरे बनवून घ्यावं म्हटलं, म्हणून चला फिरतोय. चला धन्यवाद. हा आर्टिफिशियल फाउंटन आहे, पण खूप मस्त आहे. त्याला लहान मुलांसाठी हा कौतुक. चला मामा रस वगैरे काढतायत. रस द्या मामा. सर्वांसाठी लहान मुलांसाठी रस वगैरे बनवत आहे. गाणे पण वाजतायत तिथे. चला तुम्हाला रस घ्यायचा आहे ना, या पुढे. हा आपल्यासाठी आलेला आहे रस. आपण रस घेऊया. हा रस मामाने दिलेला आहे सर्वांमध्ये. एक शेअरचा 2 ग्लास एन्जॉय करतोय. खूपच मस्त. कॅमेरामॅन साठी
तर मंडळी आपली हुरड्याची वेळ झालेली आहे. आपण गाद्या वगैरे टाकून बसलेलो आहोत निवांत, मित्र कंपनी वगैरे सर्वजण. तर मामा इथं मला कणसं वगैरे भाजून देत आहेत, चांगले व्यवस्थित कवळे कणसं वगैरे त्यांनी लावले आहेत. त्यांना सांगितलं मामा आवर्जून द्या, चांगले द्या, जेणेकरून की पुन्हा त्रास झाला नाही पाहिजे. हुरडा खाऊन काही वेळेस त्रास होतो, कारण पचत नाही काही लोकांना. तर त्याच्यानंतर हुरडा वगैरे तयार झाला. त्याच्यानंतर प्लेटमध्ये शेंगदाण्याची चटणी, शेंगदाण्याची चटणी, खोबऱ्याची चटणी, गूळ वगैरे घेऊन तयार होतो. दह्यासोबत खूपच स्वाद मस्त लागत होता. तर आपण हुरड्याचा एन्जॉय केला. तर मित्रांनो, आपण हे सर्व एन्जॉय केलं, तुम्ही पण करा. तर चला मित्रांनो, आता झाली होती संध्याकाळ, थंडगार हवा सुटली होती. म्हणलं थोडं शेकोटीपाशी शेकावं आणि पुढचं आपण निघण्याच्या प्लॅनिंगमध्ये होतो. तर मंडळी, आपण चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तुम्ही इथे गेलात तर आवर्जून भेट द्या आणि सर्व गोष्टी एन्जॉय करा. धन्यवाद.